मॉर्निंग मित्रांनो, म्हशीवाला ब्लॉगरमध्ये आपलं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो बघू शकता, आता लाईट आली 1 वाजली आणि आता जस्ट मोटर चालू झाली. बघू शकता 2 नट टाकायला लागतील. एवढ्या नटामुळे पाणी वाया चाललंय. जरा वाया म्हणजे काय नाही, इकडे ज्वारी त्याला जाते त्यात काय वाद नाही. तर मित्रांनो हे बघू शकता, आपल्या वरचा एकर आहे, ह्याच्यात आता ऊस लावायचं चालू आहे नियोजन. तरी तुडली सगळं झाले ओके मध्ये. ते जास्तच वाया जातं पाणी. सरी बिरी तुडली आहे, तर ऊस तोडाय बेणं चालू आहे इकडे. मित्रांनो तुमच्याकडे बेणंच म्हणते ते, काय म्हणते ती सांगा मला. आमच्याकडे तर बेणं म्हणतात. बाकीचं काय विषय मग बघू शकता, इथं बेणं तोडतोय. आणि 2 मिनटं हे बघा, हे असलं रील स्टार असलं की असं गॉगल कुठं काय 3 घाली द्यायला लागतंय. काय विषय नाही. तर चला आता पाणी कुठे गेलं काय बघून येतो. हे बघू शकता बेण्याला काय ऊस इथं ह्याला पाणी द्यायला, म्हणजे पाईपलाईन करताना पाईप जरा आटले ती, त्यामुळे काय ह्याला पाणी नाही भेटलेलं. म्हणून जाऊ द्या, तोडून डायरेक्ट बेण्याला टाकावा म्हणून ह्याचं बेणं करायला चालू आहे. बघा आहे जरा पुढे चांगला ऊस आहे, त्यात काय वाद नाही. चला आता जाऊन येतो. पाण्याचा काय विषय चालू आहे म्हणून आपल्याला म्हणलं होतं हे बी रानात ऊस लावून टाकू. आपण म्हणलं आता हेच मोडायचं आहे. 3 वर्ष कंप्लीट झाले ना, त्यामुळे हेच मोडायचा ऊस. बघू आज आता काही दिवसात रानात आलो आहे, आठवड्याभर रानात नव्हतो. तर आता शेवग्याला बहुतेक शेंगा आलेत वाटते, तुम्हाला लावतो. हे बघू शकता शेवगा आपला. हे हादग्याचं झाड आहे बघा मित्रांनो, हे हादग्याचं झाड आहे, दिसत तुम्हाला. चला आता शेंगा लागले वाटते थोडे. तर चांगला आहे ऊस इकडं, पण त्यात काय वाद नाही. मित्रांनो हादग्याच्या फुलाची तुम्ही भाजी करून खाल्ली का, 1 नंबर लागते भाजी. तर बघू शकता वरी तुम्हाला दिसत असतील इथं शेंगा बिंगा यायला लागलेत आत्ता. हे बघा दिसत का, 1-2 आले शेंगा. बघू एखादी निबार झालेली जर असली तर घेऊन जाऊ. नाही निबार तर झालेली मित्रांनो. मी बघू शकता इकडे चांगली व्यवस्थित शेंगा लागलेत. मला शेंगाची भाजी मस्त आवडते, लय भारी येते. मी बघू शकताय फुल शेंगा पिंगा व्यवस्थित चालू आहेत. एक तिकडं आहे निबार, जाताना घेऊन जाऊ. वरी पण 2-3 आहेत. अरे चांगली शेंगा लागलीत की शेवग्याला. तर चला मित्रांनो बघू शकता, त्यावेळेस मी ज्वारी भिजत होतो, ती ज्वारी आज अशी आली. बघू शकता बघा, याला आता पाणी भिजवायला चालूच आहे, त्यात काय वाद नाही, भिजवायला चालूच आहे. तर चला कांद्यावर पाणी चालू आहे, बघून येतो कांद्यावर कसं काय विषय. हरडे चालू आहे. आपली गाडी दिसत असेल तुम्हाला तिकडे लावली, ह्या कोपऱ्यात दिसते बघा मित्रांनो. तर चला. दुनिया से क्यों हंसता. तर मित्रांनो आपले ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात हे कमेंटमध्ये नक्की सांगत जावा, आणि प्रत्येक व्हिडिओला कमेंट करत जावा. आणि सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब काय विकत नसतंय, फ्रीमध्ये असतंय. ते लाल ना हाता पांढरे, ते पांढरे जे बटन असतंय ते क्लिक करून बेल आयकॉनला क्लिक करत जावा, म्हणजे माझे व्हिडिओ सगळ्याच्या आधी तुमच्याजवळ येतील. तर चला बघू आता कांद्याचा काय विषय झाला आहे. बघू शकता भुईमुग ह्यात आलाय. भुईमुग उगून गेल्या वर्षी ह्याच्यात भुईमुग होता ह्या रानात, त्यामुळे आत्ता पण भुईमुग उगून आलेला आहे. चला कांदे अजून काय मोठं नाही झालेलं मित्रांनो. बघू शकता तो पाणी कमी पडलं होतं, पाणी दिलेलं आहे. या नळ्याने चौकून भिजत नाही ना, त्यामुळे मग असं पाणी दिलेलं आहे. तर चालू झाल्याने दिसते पाणी. आपण दारू कुठं मोडल्यात नेमकं, इकडे तर पाणी नाही आलेलं. बघू शकताय कांदा कसा आहे मित्रांनो आपला. आत्ताशी पाणी यायला लागले असं मला वाटतंय. चला बघू.
हे कसा ऊस बघू शकता. त्याला ऊस तुम्हाला दाखवतो. खालचा ऊस मस्त सांभाळलेला आहे. दरवेळेस पाणी देत असतो मित्रांनो मी त्याला. चला मित्रांनो, आपले इंस्टाग्रामला 29K झाल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून अभिनंदन. आणि तुमच्या सगळ्यांना म्हणजे सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद. तर बघू शकताय कुठं पाणी आलंय बघायला लागेल. चला यायला लागले पाणी आलेलं आहे मित्रांनो. बघू शकता आत्ता जस्ट हे चालू केलं. हे बघा हे पाणी हिरवं तुम्हाला दिसायला आलं असेल. हे बघा इथं हे पाणी यायला लागले. तर मित्रांनो, तुमच्या सपोर्टमुळे आपले इंस्टाग्रामला 29K झालीत. असाच सपोर्ट ठेवा. बघू शकता बरं झालं इकडं आलो. हे बघा आपला ऊस. तर बरं झालं इकडं आलो. इथं पाईप निष्ठल आहे किंवा आता बसवून जातो त्यामुळे तिकडं पाणी आहे ना. तर म्हणलं असं कसं काय तोट्यांवर तर पाणी यायला पाहिजे गॅस. तर इथं बघू शकता इथं पाईप निष्ठल आहे. हे ऊस बीस इथं आपण काढलेलं दिसतं बहुतेक. तर हे जोडतो पहिल्यांदा मग तुम्हाला बोलतो. तर थोडं पाणी गळतं त्यात काय विषय नाही. जोडले आता सगळीकडे पाणी चालू झालं तुम्हाला दिसत असेल थोडं थोडं इथं. तर चला आता नळीला पाणी पिऊ आणि जाऊ वरी. ऊस तोडायचा आहे. ते बघू शकता कसा ऊस आहे 1 नंबर. बघू शकता इथं पाणी चालू आहे आता सध्याला. आपण लावलेले त्यात काय वाद नाही. तर चला मस्त पाणी जाते. कांद्याला भिजवायची काही गरज नाही. कांद्याला पेप्सी पाईप टाकल्यामुळे. आणि मित्रांनो, आपले पहिले पण ब्लॉग आहेत यूट्यूबला तुम्ही बघू शकताय. तर त्या दिवशी आमचा चुलता म्हणत होता आपल्या रानात म्हणजे नाही ना बिबट्या गेलेला आहे. बिबट्या तर त्याचं पाऊल वगैरे काय दिसलेलं नाही तुम्हाला. नाही तुम्हाला दाखवलं असतं. कांद्यात पण कुठं काय दिसायला झालं आहे. बघू काय दिसलं तुम्हाला मी सांगतो. तर चला नळी इथं पाणी येत आहे नळीला. नळी खाली दुमतत असल्यामुळे तिला पाणी येणार. हा नाच करतो आहे मशीवाला म्हणते. तर चला हे आपल्या शेजारचा ऊस आहे आणि हे आपला कांदा आहे आणि त्या पलीकडं ज्वारी. तर तुम्हाला माहिती आहे ज्वारी भिजवत होता कुठं वापरली पण नव्हती. आता चांगली मोठी झाली. किंवा मी आलो नव्हतो ना लई दिवस राहणार. आज आलो आहे भिजवायचं होतं म्हणून. तर चला ऊस तोडू. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपले कंटिन्यू ब्लॉग म्हणजे कसं होतं आहे ब्लॉग बनवायला काय मला लय आवडे ब्लॉग व्हिडिओ बनवायची. पण ती इकडं जा तिकडं जा हे काम ती काम या नादात लक्षात राहत नाही. आणि लक्षात राहायचं काय नाही असा विषय होतो. हे शकताय तिकडं आपला कोटा पण आहे दिसत असं तुम्हाला. तर चला आजचा ब्लॉग इथेच थांबवतो आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. हे बघू शकताय शेवटचं हे पाथर ह्याची भाजी पण चांगली होती बघा. चप्पल आता माझा एक चप्पल कडे गेली हे बघा पुढे नेस्टल चलत. ह्या पाथरची भाजी पण चांगली होती मित्रांनो. आता ज्वारीत एवढ्याच ठिकाणी फक्त हराळे बाकी कुठं काय नाही चांगली ज्वारीत. तर आता जाऊन ऊस तोडतो. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला एक कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. गुड बाय.